परमेश्वराची स्तुती असो. आजचा विषय आहे येशू जिवंत आहे. 1 कुरिन्थीयुस 15:21 ते 22 म्हणते, माणसाद्वारे मृत्यू आला, तसेच मनुष्याद्वारेच मेलेल्यांचे पुनरुत्थान झाले. कारण आदामामध्ये सर्व मरतात, तसेच ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील. पास्टर ख्रिस आपल्याला विचारतात, तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा येशू क्रुसावर मरण पावला तेव्हा तुम्हीही त्याच्या सोबत होता. जगातील प्रत्येक जण त्याच्या सोबत होता. तो फक्त आपल्यासाठी मरण पावला नाही, तो जागी आपल्या जागी मरण पावला. त्याचा अर्थ असा की जेव्हा येशू मरण पावला, तेव्हा आपले जुने पापी जीवन संपले आणि जेव्हा तो पुन्हा जिवंत झाला, तेव्हा आपल्याला देवाकडून एक नवीन पूर्ण जन्माचे जीवन मिळाले. म्हणून फक्त त्याचे मरणाचंच महान नाही, तर त्याचे पूर्णस्थान सर्वात मोठी गोष्ट आहे. त्याच्या पूर्णस्थानाने आपल्याला अनंत काळचे जीवन दिले. आज जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो, तो त्याचे धार्मिक आणि विजयशाली जीवन प्राप्त करतो. सर्वात मोठी सुवार्ता आहे की येशू जिवंत आहे आणि तो जिवंत आहे म्हणून आपणही जिवंत आहोत. चला प्रार्थना करू. प्रिय कृपाळू पिता, सुवार्थासाठी आणि येशूच्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्यासाठी धन्यवाद. माझ्याकडे अनंत काळचे जीवन आहे आणि मी प्रत्येक दिवशी विजयमध्ये जगते. येशूच्या नावात आमेन. मी तुम्हाला आपल्या चर्चला अम, अ, आमंत्रित करते. क्राइस्ट एम्बसी पुणे, जे मुंडवामध्ये, केशवनगरमध्ये, फ्लोरिडा इस्टेटमध्ये चर्च आहे. रविवारी आमचे 3 सभा असतात. एक सकाळी 9 वाजता हिंदीमध्ये, 11 वाजता इंग्लिशमध्ये अँड 5 पीएम मराठीमध्ये असते. सो प्लीज या आणि आशीर्वादित व्हा. धन्यवाद.